सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बागेश्वर बाबांची घेतलेली भेट चांगलीच वादात सापडली आहे। अस्पृश्यता पाळणाऱ्या बागेश्वर बाबांची भेट गवईंनी का घेतली असा सवाल करत आंबेडकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्यात। इतकंच नाही तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील गवईंच्या भेटीवर आक्षेप घेतला। त्यामुळे त्या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे गेले होते। सहकुटुंब झालेल्या दौऱ्यावेळी भूषण गवईंनी देशभर कथा वाचन करणाऱ्या बागेश्वर बाबांची भेट घेतली। यावेळी बाबांचं दर्शन घेत गवईंनी त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेतला। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर आली। महत्त्वाचं म्हणजे बागेश्वर बाबांनी यापूर्वी भक्तांच्या समोर अनेकदा चमत्काराचा दावा केला होता। तसेच पाय पडणाऱ्या एका भक्ताला अस्पृश्य असल्याचं सांगत रोखलं होतं। तोच व्हिडिओ शेअर करत वंचित बहुजन आघाडीने भूषण गवई यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। आइए, आप हैं जीवन। आइए आइए, बस बस बस, छूना नहीं हमें अछूत आदमियां, ना छूना नहीं हमें अछूत आदमियां, ना छूत आदमियां, ना छूत आदमियां। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारतची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अधपतन झाल्याची टीका त्यांनी केली आहे। वंचितने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये हिंदू राष्ट्राच्या वल्गना करणाऱ्या भोंदू धीरेंद्र शास्त्रीला वंदन करणारे हे महाशय देशाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई आहेत। जन्माने कोणी आंबेडकरवादी होत नाही, आंबेडकरवादी हा विचाराने असतो असं म्हणत भूषण गवई यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली आहे। तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने सुद्धा भूषण गवई यांच्या दौऱ्याचा निषेध केला आहे। त्यामुळे त्या प्रकरणावर भूषण गवई काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।